गीत आपण गायला आहे हो की नाही, जसा मी आहे निराधार आलो तसाच देव उद्धार की वाहे तुझी रक्तधार. या रक्तधाराविषयीच आपण बोलणार आहोत. देवाच्या प्रिय कोकरा, प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त, प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आणि त्याला गाळणं आणि तिसऱ्या दिवशी मरणातून उठणं, या सगळ्यात गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहे. खूपदा आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाविषयी आणि त्याच्या पुनरुत्थानाविषयी बोलतो, पण त्याचं जे पवित्र रक्त, त्याचा अर्थ काय आहे, रक्त सांडवणं का आवश्यक आहे, रक्तात असं का आहे, का कुठल्या दुसऱ्या गोष्टीने आपल्या पापाची क्षमा होऊ शकत नाही, का कुठल्या अशा दुसऱ्या गोष्टीने आपले पाप धुतल्या जाऊ शकत नाही, या सगळ्या गोष्टीचं उत्तर जे आहे ते आपण आज काय बघणार आहोत. म्हणून आजचं जे वचन आहे ख्रिस्ताचे बहुमोल रक्त, आणि या गोष्टीविषयी आपण काय करणार आहोत, आपण मनन करणार आहोत. आणि मी आशा करतो की आजच्या वचनाद्वारे की त्या महान देवाने ज्याचे गुणधर्म आपण बघत आहोत, जो प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरून त्याने आपलं पवित्र रक्त का सांडविलं, त्या सगळ्या गोष्टीविषयी तुम्ही विचार करा आणि त्या गोष्टीचं सत्य तुम्ही जाणून घ्या. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपण खूपदा ड्युटी करतो किंवा बाहेर असे कामं करून आपण थकतो, आणि समजून घ्या संध्याकाळी तुम्हाला एखाद्या फंक्शनला जायचं आहे आणि दिवसभर तुम्ही मेहनत केली आणि घामाने, धुळीने आणि सगळ्या गोष्टीने जर तुम्ही शरीर आणि तुमचे जे कपडे आहेत ते सगळे घाण झाले आहेत, आणि जर तुम्हाला संध्याकाळी एखाद्या फंक्शनला जायचं आहे, तर सगळ्यात आधी तुम्ही काय कराल, घरी आल्यावर सगळ्यात आधी आपण म्हणू की नाही, फंक्शनला नंतर पहिले मी आंघोळ करतो, पहिले मी क्लीन होतो, मग चांगले कपडे मी घालतो आणि मगच मी फंक्शनला येतो. तसंच या जगात असताना जेव्हा तुम्हाला स्वर्गात जायची तुमची इच्छा असेल, तर या जगात असताना जे आपले पाप आहेत, ज्या आपल्या वाईट गोष्टी आहेत, त्या सगळ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने धुणे आवश्यक आहे. त्या जोपर्यंत धुतल्या जात नाही, जेव्हा आपण ख्रिस्ताचा स्वीकार आपला तारणारा म्हणून करतो, तेव्हा ते त्याचं पवित्र रक्त आपल्या प्रत्येकाचे सगळ्या पापाची सफाई करतो, सगळ्या पापाची क्षमा करतो आणि नवीन मनुष्य तुम्हाला बनवतो. जसा त्या फंक्शनमध्ये आपण नवीन बनून जातो, दिवसभरची जे घाण घेऊन वरचे कपडे घालून जात नाही, तर तसंच या जीवनातून जेव्हा तुम्ही स्वर्गाकडे जर जात असाल, तर तो जो मार्ग आहे त्याच्यासाठी आपले पाप प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने धुणे हे आवश्यक आहे. जेव्हा मी म्हणत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुणे, याचा अर्थ हा फिजिकल नाही. असं नाही की कुठं रक्त आहे आणि तिथे आपल्याला धुतलं पाहिजे. लक्षात ठेवा, हे काय आध्यात्मिक गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही विश्वासाने ते स्वीकारता, तुमच्यावर कार्य होतं. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की हे वचन ऐकल्यानंतर की देवाचं रक्त हे माझ्यासाठी सांडवलं गेलं आहे, ज्याच्यासाठी माझ्या पापाची क्षमा व्हावी, आणि ज्यांनी ह्या मुलांनी जे गीत गायलं, व्हॉट कॅन वॉश अवे माय सिन, म्हणजे कुठली अशी गोष्ट आहे जे माझे पाप धुवू शकतं, तर फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त. आणि म्हणून हे समजणं आवश्यक आहे. आणि ही गोष्ट जे उत्पत्ती आहे, जे तुमचं बायबल असतं त्यातला जो पहिला अध्याय आहे, ज्याला उत्पत्ती क्रिएशन म्हणतं, त्याच्या 3ऱ्या अध्यायातच देवाने क्लिअर करून दिली. आणि ते कशी करून दिली ते आपण बघू. आणि मी तुम्हाला जसं वारंवार शिकवलं आहे की जेव्हा आदाम आणि हवा पहिल्यांदा जसेच पापात पडले, जसं त्यांना कळलं की आपण पाप केलं, तर त्यांनी काय केलं, आपले पाप झाकण्यासाठी तिथे जे पत्ते पाणी जे असतं त्यांनी काय केलं, स्वतःचे पाप लपवण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा तिथं देव आला, त्याने ते बघितलं आणि त्याने काय म्हटलं, या गोष्टीने होणार नाही. एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो, उत्पत्ती 3:21. तो उत्पत्ती 3:21 मध्ये काय झालं, जेव्हा आदाम आणि हवा यांनी काय केलं, आपल्याच्या स्वतःच्याच गोष्टी, स्वतःच्याच यांनी पानं घेतले मोठे मोठे आणि आपले पाप आणि नग्नपणा झाकण्याचा प्रयत्न केला, आणि परमेश्वर तिथे आला आणि परमेश्वर देवाने आदाम व त्याच्या पत्नीसाठी चामड्याची वस्त्र केली आणि ती त्यांना घातली. इथे आपल्याला कळतं की उत्पत्तीमध्येच काय दिल्या गेलं, रक्त बायबलमध्ये पहिल्यांदा सांडवण्यात आलं.
एक कोकरा मारण्यात आला, त्याचं रक्त सांडलं आणि काय केलं, त्याचं चांबड्याचे कपडं बनवण्यात आले. म्हणून सुरुवातीपासूनच आपल्याला हा जो आपला स्वभाव आहे, काय नाही माझे चांगले कार्य, आदाम आणि हवाने काय केलं तेच, की नाही अरे आपण पापात पडलो काय, चला आपण मग काहीतरी चांगलं करू, स्वतःच लपू. तेच आपण आज करतो. नाही माझे चांगले कार्य, नाही माझा चांगला स्वभाव, नाही माझं चांगलं वागणं. आपल्याला माहित आहे की आपण करत नाही, पण स्वतःचाच तो काय, स्वतःची समजूत. म्हणून हा जो स्वभाव आहे मनुष्याचा, ज्याला म्हटलं जातं की स्वतःचा चांगुलपणा किंवा स्वधर्मपणा, की आपल्याला असं वाटतं की माझ्या या ज्या गोष्टी आहेत याच मला स्वर्गात घेण्यात आणि आपले पाप झाकण्यात मदत करतील. पण देवाने काय म्हटलं, नाही, तुमच्यामुळे आता काहीच होणार नाही. आणि म्हणून काय करण्यात आलं, एक कोकरा तिथे असेल, त्याला मारण्यात आलं, त्याचं रक्त सांडण्यात आलं, त्याच्या चामडीचं काय करण्यात आलं, वस्त्र बनवण्यात आलं आणि त्यांना घालण्यात आलं. काही गोष्टी आपण याच्यावर विचार करू. सगळ्यात पहिला प्रश्न काय येते आपल्यावर, पाप केलं आदाम आणि हवाने, इथून एक कोकरा चालला, तो बिचारा निष्फळ असेल, त्याचा काहीच दोष नाही, देवाने तो मारावा लागला, त्याचं रक्त सांडावं लागलं आणि त्याचं जे चांबलं ते झाकवण्यासाठी लावण्यात आलं. सगळ्यात आधी प्रश्न काय येते की अरे शिक्षा त्यांना भेटायला पाहिजे ना, याला का बिचारा, हा तर निष्पाप होता, या कोकऱ्याला कशाला मारलं तुम्ही, है की तो प्रश्न येतो की नाही तुमच्या सगळ्या डोक्यात. आणि जर मग मी तुम्हाला आपण तिथं त्या जागेवर ठेवलं तर, कारण देवाचं वचन सांगतं आपण सगळे पापी आहोत. आणि आपल्याला माहीत आहे, तुमच्यातला कोणी असा म्हणू शकतो का मी जन्मतापासून कधीच खोटं बोललो नाही, कधीच मी लबाडी केली नाही, कधीच मी व्यभिचार केला नाही, कधीच मी चोरी केली नाही, कधीच माझ्या शेजाऱ्याविरुद्ध मी कुरकुर केली नाही, असा एकही आहे का जो म्हणू शकतो? आणि जर तुम्ही म्हणू शकत नाही, याचा अर्थ दोषी कोण आहे, तुम्ही. मग शिक्षा कोणाला भेटायला पाहिजे, तुम्हाला. जशी आदाम आणि हवाला जर त्यांना स्वतः शिक्षा घेतली असती तर काय झालं असतं, त्यांना अनंताच्या नरकात जावं लागलं असतं. म्हणून शिक्षा कुठंच जात नाही, म्हणून एक निष्कलंक, एक निष्पाप कोकरा मारण्यात आला. आणि हे जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला समजू द्या का म्हणूनच देवाचा पुत्र या पृथ्वीवर आला. कारण तुम्हाला आधीच सांगितलं आहे, आपल्यापाशी आपल्या शिक्षा भोगण्याचे किंवा आपल्यासाठी दोन प्रकल्प आहे. एक का नाही मी स्वतःच करतो, मी माझे जे काम आहे, ज्या गोष्टीने मी स्वतः भोगेल आणि मी ज्या गोष्टी मी स्वतः बघेल, किंवा देवाने जे माझ्यासाठी केलं, माझ्या पापाची शिक्षा त्याने क्रूसावर घेतली, त्याचं पवित्र रक्त याचसाठी सांडवलं. जसा हा निष्कलंक निष्पाप कोकरा उत्पत्तीमध्ये देवाने मारण्यात आला, यासाठी का आदामाचे पाप झाकावे, कारण आदामाच्या कार्यामुळे नव्हे, तसंच देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला, यासाठी काय की मनुष्याचे पाप झाकण्यात यावे. आणि म्हणून याच्यातून आपल्याला काय 3-4 गोष्टी समजल्या या घटनेतून, की देवाने कोकरा, काय वचन आहे, परमेश्वर देवाने आदाम व त्याच्या पत्नीसाठी चांबड्याची वस्त्र केली आणि ती त्यांना घातली. यातल्या 2-3 मुद्दे याच्यातले काय, की परमेश्वरच प्रोव्हाइड करू शकतो, दुसरा कोणीही तुमच्या पापासाठी, त्या पापाची शिक्षा क्षमा होण्यासाठी तुमचे कार्य नव्हे, परमेश्वरालाच देणं आवश्यक आहे. दुसरं, ते निष्पाप असणं आवश्यक आहे. कारण त्याचं कारण समजून घ्या, पापाचं वेतन काय आहे, मरण आहे. आता मरणाचा विरुद्ध काय आहे, जीवन आहे. आता जीवन कशात आहे तर रक्तात आहे. त्या गोष्टी आपण पुढे बोलू की तुम्हाला समजेल की रक्त का आपण रक्ताविषयी बोलत आहे, का देवाने आपलं पवित्र रक्त सांडवलं. या सगळ्या गोष्टीचं लॉजिकल वचनातून तुम्हाला समज असली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला कळतं की प्रोव्हाइडर म्हणजे जो देणारा आहे, जो बळी प्रोव्हाइड करणारा आहे, तो फक्त देवच आहे. दुसरा, तो निष्पाप असलं पाहिजे. तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, रक्त सांडणं आवश्यक आहे. आणि आता हे रक्त जे का सांडणं आवश्यक आहे, याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे की आपल्या रक्तात काय असतं, जीवन असतं. जेव्हा एखाद्याचा ॲक्सिडेंट होतं, जेव्हा एखाद्याचं ऑपरेशन चालू असतं, डॉक्टर तुम्हाला काय सांगतात, रक्त खूप गेलं, काही सांगता येत नाही. तो हे म्हणतात काय का नाही, याचा ॲक्सिडेंट झाला, याला खूप मार आहे. नाही, मारमध्ये नाही मरत तो, अरे याचं रक्त खूप सांडलं. कारण तुमच्या रक्तात काय आहे, तो हेमोग्लोबिन, तो काय करतो, तुमच्या रक्तात ऑक्सिजन घेऊन जातो तुमच्या लंग्सला, तुमच्या हार्टमध्ये, तो सगळ्या बॉडीला, तुमचा हार्ट जेव्हा पंप करतो सगळ्या बॉडीला ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो. तो तुमच्या रक्तात हेमोग्लोबिन आहे आणि कार्बन डायऑक्साईड काय करतो, बाहेर सोडतो. आणि म्हणून काय आहे, काय समजलं तुम्हाला, की रक्तात जीवन आहे.
म्हणून रक्त, म्हणून ते आवश्यक आहे. म्हणून जसं पापाची शिक्षा मरण आहे आणि रक्तात जीवन आहे, आणि म्हणून रक्त सांडवणे आवश्यक आहे. कारण देवाचं वचन सांगतं, काही वचन आपण बघू तर हिब्री लोकासपत्र 9:22 हिब्री लोकासपत्र 9:22 म्हणतं, खरे पाहता नियमशास्त्राप्रमाणे, म्हणजे हा देवाचा नियम आहे जो कोणीच बदलू शकत नाही, जवळजवळ प्रत्येक गोष्ट रक्ताने धुतलीच पाहिजे आणि रक्त सांडवल्याशिवाय क्षमा मिळत नाही. म्हणजे जोपर्यंत रक्त सांडत नाही तोपर्यंत क्षमा मिळत नाही. प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या आधी जेव्हा देवाचे लोक हे यहुदी लोक होते, यांच्याविषयी तुम्हाला सांगतो, आणि विचार करा की प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त सांडवणं किती महत्त्वाचं होतं. कारण त्याच्या आधी जे लोक होते, समजून घ्या, आज दिवसा आले आणि तुम्हाला कळलं की तुमच्याद्वारे एखादं पाप घडलं, तुमच्याद्वारे काय कळलं, तुम्हाला एक पाप घडलं, जेही तुम्ही 10 आज्ञा दिल्या आहेत देवाने त्या तुम्ही मोडल्या. जशा तुम्ही मोडल्या आता तुम्हाला बळी द्यावा लागतो. हा देवाचा नियम होता. आणि तुम्हाला देवाचं जो निवासस्थान तिथं जे होतं तिथे जाऊन आपापल्या परीने तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला तुमच्या पापासाठी बळी, तुमच्या पाप जे केले त्याचं प्रायश्चित्त म्हणून तुम्हाला काय द्यावा लागत होता, बळी द्यावा लागत होता. आणि म्हणून हे खूप तुम्हाला समजणं आवश्यक आहे. आणि हे गोष्ट का होत होती, का लोकांना कळावं की हे पाप जे तुम्ही करता ह्या अशा सोपी गोष्टी नाही की आपण केलं तरी चालते, याच्यासाठी बळी देणं आवश्यक आहे. याची आठवण करून देण्यासाठी, याची सवय वागण्यासाठी. तुम्हाला समजतं का, जोपर्यंत नियम नव्हता तोपर्यंत मनुष्याला हे माहीतच नव्हतं की मी जे बोलत आहे ते खोटं बोलणं म्हणजे पाप आहे. पण जेव्हा देवाने नियम दिले तेव्हा त्यांना कळलं की अरे मी तर आता पापी झालो. कारण जर नियमच नसते तर तुम्ही पापी नसते. पण देवाने नियम यासाठीच दिले का तुम्हाला कळावं की मी पापी आहे, आणि जर पापी आहे आता मला तारणाऱ्याची गरज आहे. म्हणून जे आपण बघितलं की प्रत्येक जुन्या करारात प्रत्येक घटनेसाठी जेव्हाही विचार करा, आज जर तुम्हाला ही जर लावून दिलं, कारण लक्षात ठेवा तुमची मनमानी नाही, देव जो बोलतो ते करावं लागतं. आणि देवाने आपल्याला हे सांगितलं की नितीन तू सकाळी खोटा बोलला किंवा दुपारी तू हे केलं, या सगळ्या विचार करा कितीदा बळी देणं तुमच्यातल्या माझ्याला कितीदा बळी द्यावा लागतं. का, कारण आपण खोटं बोललो किंवा वाईट केलं किंवा पाप केलं. आणि म्हणूनच देवाचं वचन सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त काय, मी तुमच्यासाठी एक सुंदर वचन इब्री लोकासपत्र 9:22 सांगतं, बकरे किंवा वासरू यांचे रक्त नव्हे, म्हणजे जनावरांच्या रक्तामुळे नव्हे, तर आपले स्वतःचे रक्त घेऊन व त्याने सार्वकालिक खंडणी मिळून एकदाच परम पवित्र स्थानात गेला. म्हणजे हे वचन जे सांगतं की जनावरांच्या रक्तामुळे नव्हे, मग हे आधी कशासाठी घडण्यात आलं, यासाठी का तुम्हाला ते कळावं, तुम्हाला समजावं का हा जो जानवर आहे तो निष्पाप आहे, गुन्हा तुम्ही करत आहात, तुमच्यासाठी हा बिचारा मरत आहे, याचं रक्त पवित्र, याचं रक्त सांडवल्या जात आहे जनावराचं, हे तुम्हाला कळावं. पण याच्यामुळे कोणाला क्षमा नाही. आणि म्हणून ते वचन सांगतं की परमेश्वर स्वतः काय केलं, त्याने आपलं स्वतःचं रक्त घेऊन त्याने सार्वकालिक खंडणी मिळून एकदाच परम पवित्र स्थानात गेला. याचा अर्थ काय की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर मेला, जसं आपण देवाचे गुणधर्म शिकलो की देवाला सगळं माहीत आहे की नितीन सुरुवातीपासून तर मरेपर्यंत काय काय गोष्टी करणार आहे, काय काय पाप करणार आहे, आणि त्या सगळ्या पापाची क्षमा म्हणून एकचदा त्याच्या पवित्र रक्ताची खंडणी प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावर केली. म्हणून मी पुढे चालून जे पापही करणार, याचा अर्थ हा होत नाही का मला पाप करण्याचं लायसन भेटलं. लक्षात ठेवा, कारण म्हणून सगळी शिकवण जे देत आहे ते लक्षात ठेवा. पण जर मी पाप करणार आणि मी मोहात पडणार, ते काय आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने कवर आहे. आपण एक गुणधर्म शिकलं काय, का देव कृपाळू आहे. त्याचा अर्थ का, जितके जितके माझे पाप वाढतात, याचा अर्थ हा नाही की मी पाप करत जावे, तितके तितके देवाचे रक्त मला कवर करते. पण जेव्हा तुम्ही खरंच देवाचं रक्ताने तुम्हाला कवर झालं, तुम्ही काय करता, स्वतःला आवडता का नाही, ह्याच माझ्या पापासाठी देवाच्या मुलाला क्रूसावर आपलं पवित्र रक्त द्यावं लागलं. जेव्हा तुम्ही त्याचा स्वीकार करता तुमचं जीवन बदलतं.
आधी त्या पापासाठी तुम्हाला काहीच वाटायचं नाही, आता तुम्हाला कळतं की याच्यासाठी देवाचा एकुलता एक पुत्र मारण्यात आला. म्हणून आपण बघितलं की जो पहिला मुद्दा आपण बघितला आणि त्या गोष्टीवर आपण बोलू की पहिलं काय आहे, मनुष्य पापी आहे आणि तो पापात जेव्हा पडला आपण जन्मता पापी आहे. दुसरी गोष्ट मी जे तुम्हाला शिकवून सांगतो, आदाम आणि हवेच्या पापामुळे तुम्ही दोषी नाही, माझ्या पापांमुळे माझा मुलगा दोषी नाही. पण जेव्हा तो 7 किंवा 8 वर्षाचा जेव्हा होतो, जेव्हा त्याला बुद्धी येते, जेव्हा त्याला फरक कळतो आणि जेव्हा तो निर्णय घेतो, जेव्हा त्याला कळतं की हे बरं आहे हे वाईट आहे आणि तो वाईटाचा जेव्हा काय करतो स्वीकार करतो, त्याने जेव्हा ते पहिलं पाप केलं, तेव्हा पहिलं पाप केल्याबरोबर त्याला काय आहे, आता त्याला तारणाऱ्याची गरज आहे, आता बळी देणं आवश्यक आहे, आता पवित्र रक्त सांडवणं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं, लहान मुलं आईच्या पोटात, लक्षात ठेवा याच्याविषयी तुम्ही शिकून घ्या, जेव्हा आईच्या पोटात जे पहिलं जे बीज टाकण्यात येतं आणि ज्याच्यातून आपल्याला कळतं की आता बाळ हिच्या पोटात आहे, तेव्हाच त्याच्यात जीवन असतं. जीवन बाळ बाहेर आल्यावर नाही, त्याचं जीवन तिथंच चालू होतं. म्हणजे जर तुम्ही असं ठरवलं की बाळ जेव्हा येतो तो ऑलरेडी 9 महिन्याचा असतो, कारण जीवन त्याचं तेव्हाच चालू होतं. तेव्हापासून तर त्याची एज जोपर्यंत त्याला समज आहे, त्याच्या आधी जर ते बाळ मेलं, ते बाळ सरळ स्वर्गात जातं. का? कारण त्याला, म्हणून असं नाही, लक्षात ठेवा सगळ्या गोष्टीला लॉजिक आहे. नाही तर 2 गोष्टी असतात, एक कसं भाऊक, नाही मुलं तर स्वर्गातच जात असतील, हा भाऊकपणा झाला, त्याला काही लॉजिक नाही. प्रत्येक गोष्टी देवाच्या वचनाने कव्हर असल्या पाहिजे. जेव्हा दावीद राजाचा मुलगा मारण्यात आला, कारण दाविदाने पाप केलं आणि त्याचा मुलगा मारण्यात आला, त्याने काय केलं, 40 दिवस, खूप दिवस त्याने काय केला, उपास केला. खूप दिवस उपास केला की देवा, कारण त्याचा मुलगा आजारी होता आणि त्याने म्हणला की माझ्या मुलाला तू वाचव, माझ्या पापासाठी याला शिक्षा देऊ नको. आणि जेव्हा त्याचा सेवक जेव्हा आला आणि त्याला सांगितलं की तुझा मुलगा मेला, कारण दाविदाने काय केलं होतं, पाप केलं होतं, तेव्हा तो उठला आणि त्याने आंघोळ केली, रेडी झाला. हा सेवक म्हणाला, आतापर्यंत एवढा हा करत होता, उपास करत होता, रडत होता, आता फटकन एकदमच बदल झाला. तेव्हा दावीद काय म्हणाला की आता माझा मुलगा स्वर्गात आहे. का? कारण आता ती गोष्ट घडली, आता त्याच्यावर पश्चाताप करून काय फायदा नाही, आता तो गेला. म्हणून त्याच्यातून आपल्याला काय करतो की ह्या गोष्टी करतात की मुलं स्वर्गात का जातात, पण कुठपर्यंत, जोपर्यंत त्याला समज आहे. आणि जर त्याला समज जशी आली आणि तो आता जाणून बुजून जेव्हा पाप करतो, जेव्हा आई वडिलांसोबत खोटा बोलतो, लबाडी करतो, व्यभिचार करतो, चोरी करतो, आता त्याला तारणाऱ्याची गरज आहे. समजलं? म्हणून सगळ्या शिकवणीकडे लक्ष द्या हे देवाच्या वचनातून. आणि जेव्हा ते असतं आणि पहिलं काय सांगितलं तुम्हाला, आता बळी कोण पाठवणार आहे, कोण देणार आहे, देव देणार आहे. आणि म्हणून योहान 3:16 येतं, कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली. आणि या चर्चमध्ये जे आहेत आपण सगळे जगात आहोत, की देवाने जगावर एवढी प्रीती केली का त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी का जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. म्हणजे पहिला मुद्दा काय, का देवानेच प्रोव्हाइड करणं आवश्यक आहे, देवानेच देणं आवश्यक आहे. मनुष्याच्या कार्यामुळे नव्हे, तुमच्या कार्यामुळे तुम्ही 1 इंचही स्वर्गाच्या दारात जवळी जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला. कधी विचार करा, जे लोक जे सत्य जाणत असूनही जे स्वीकारले नाही किंवा ज्यांना सत्य माहिती नाही, आणि जेव्हा ते निघून जातील आणि जेव्हा ते विचार करतील की देव स्वतः, जो देवाचा पुत्र, जो स्वतः देव या पृथ्वीवर येऊन गेला, त्याने माझ्यासाठी सगळं केलं, ज्या पृथ्वीवर मी होतो तरी मी त्याला जाणलं नाही, ओळखलं नाही, त्याला स्वीकारलं नाही, किती मोठा पस्तावा. म्हणून पहिलं जे तुम्हाला जे वचन आहे लक्षात ठेवा, सगळ्यात मोठं की देवाने प्रोव्हाइड करणे. आणि आपण बघितलं की देवाने जगावर एवढी प्रीती केली का त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. दुसरं, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला, सगळ्यात महत्त्वाचं काय होतं माहीत आहे का, त्याचं पवित्र जीवन असणे. सगळ्यात मोठी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे आपण गुणधर्म बघितला, काय बघितला का देव पवित्र आहे. म्हणून देव
कधीच असं होऊ शकत नाही का देव पाप करू शकतो. जेव्हा सैतानाने देवाला भुरळ घालण्याचा प्रयत्न केला, तो सैतानाचा मूर्खपणा होता की आपण देवाला पापात टाकू शकतो. नाही, देव पवित्र आहे. हे जे गुणधर्म आहे हे तुमच्या माइंडमध्ये फिक्स असला पाहिजे. बुलडॉग जो कुत्रा आहे की नाही, तो कुत्रा कशासाठी फेमस आहे माहित आहे? तो जेव्हा पकडतो, चावा घेतो, तो सोडतच नाही. हे त्याचा काय आहे, त्याचा गुणधर्म आहे. तसंच तुमचे विचार, हे जे गुणधर्म मी तुम्हाला शिकवले की देव पवित्र आहे आणि त्याच्यावर ठाम आणि स्ट्रॉंग राहा. आणि म्हणून आता हे सगळे ह्या गोष्टी समजून घ्या. आता मनुष्याचं रक्त काय आहे? हे पापी आहे, कारण आपण एकाच मनुष्य जातीच्या रक्तामुळे आलो. म्हणून आता फक्त देवाने त्याचा पुत्र पाठवणं आवश्यक नव्हतं, त्याच्यात देवाचं रक्त असणं आवश्यक होतं. आता म्हणून देवाचा पुत्र, ती जी मरिया होती, ती धार्मिक स्त्री होती. धार्मिक म्हणजे काय? धार्मिक आपण सगळेही असू शकतो. धार्मिकतेचा अर्थ काय असतो? जेव्हा तुम्हाला पाप आणि तुम्हाला सत्य करतो, वाईट करतो आणि तुम्ही पवित्र निवडता, जी पवित्र जीवनावर जगण्याचा प्रयत्न करतो, तो प्रत्येक व्यक्ती धार्मिक. धार्मिक म्हणजे असं नाही का कोणी स्वर्गात उतरलेला. धार्मिक म्हणजे असा कुठलाही व्यक्ती, हा व्यक्ती तुम्ही स्वतःही धार्मिक असू शकता, जो पाप आणि पवित्र याच्यातलं पवित्र निवडतो. आणि म्हणून ती जी गर्भवती झाली, म्हणून हे सगळ्या गोष्टी समजून घ्या. ती गर्भवती जेव्हा जसे स्त्री आणि पुरुष एकत्रित होता त्यांच्यामुळे नव्हे, तर पवित्र आत्म्याच्या रीते गर्भवती झाली. का? कारण देवाचं पवित्र रक्त त्याच्यात असणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्याचं पवित्र रक्त आता देवाचं त्या येशू ख्रिस्तामध्ये, जो मरिया जी गर्भवती झाली त्याच्यातून आलं. आणि म्हणून हे जे तुम्हाला काय सांगितलं, पहिले देवाने प्रोव्हाइड करणं, दुसरं पवित्र रक्त असणं, तिसरं कसं माहीत का हा देवाचाच मुलगा. आणि मी तुम्हाला एक सुंदर वचन सांगतो, योहान 1:29, योहान शुभ वर्तमान याचा 1 अध्याय आणि 29वं वचन सांगतं का आणि हा प्रसंग समजून घ्या. हा योहान्ना बाप्तिस्मावाला जो होता, हा देवाने पाठवलेला त्याचा एक शिष्य होता. तो लोकांना पाण्याचा बाप्तिस्मा देत होता. आणि बाप्तिस्मा देत असताना आपल्या डोळ्यासमोर हा प्रसंग आला. आणि त्याने काय केलं, एक मनुष्य येत असताना बघितलं. आपल्याकडे हा मनुष्य येत आहे. आणि त्याला बघून काय म्हणाला, दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. त्याने त्याच्याकडे बघितलं आणि सांगितलं, हा आहे जगाचा पाप हरण करणारा. तुम्ही उत्पत्तीमध्ये बघितलं, जो कोकरा जो मारण्यात आला होता तो जानवर होता, पण इथे देवाने आपला स्वतःचा पुत्र देवाचे पाप हरण्यासाठी कोकरा म्हणून पाठवला. पुढचे वचन खूप महत्वाचे आहे. प्रश्न काय येतो की अरे मग याला कसं माहीत? कारण त्याच्या डोक्यावर असं काहीतरी होतं काय बा, जे आपल्याला फोटोमध्ये दाखवल्या जातं का नाही बा, खूप चांगला दिसत होता, नाही हा देवासारखा दिसते वाटते. नाही, त्याचे कारण बायबलमध्ये दिले आहेत. योहान 1:32 आणि योहान काय म्हणतो, योहानने अशी साक्ष दिली की आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिला मी पाहिला. म्हणजे आत्मा जो आहे तो स्वर्गातून आला आणि कबुतरासारखा येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर तो स्थिर राहिला. आणि योहान्ना काय म्हणतो, मी त्याला ओळखत नव्हतो. म्हणजे त्याला माहित नव्हतं की हा, कारण तो एक साधा यहुदी दिसणारा व्यक्ती होता. हा व्यक्ती देवाचा पुत्र आहे हे म्हणतो, मला माहित नव्हतं. तर मी पाण्याने बाप्तिस्मा करावा म्हणून ज्याने मला पाठविले त्याने मला सांगितले की तू ज्या कुणावर आत्मा उतरत असताना आणि स्थिर राहिलेला पाहशील, तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे. मी स्वतः पाहिले आणि साक्ष दिली की हा देवाचा पुत्र आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या की पहिले देवाने प्रोव्हाइड करणे, आणि म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला. म्हणून तो पवित्र आत्म्याच्या साहाय्याने त्याचा जन्म झाला. दुसरं की त्याची आयडेंटिटी का माहीत का कुणी दुसरा असेल, कारण योहान्ना बाप्तिस्त त्याने बघितला का पवित्र आत्मा त्याच्यावर आला आणि तो म्हणतो की मी त्याला स्वतः पाहिले, मी साक्ष दिली आणि हा देवाचा पुत्र आहे. आणि सगळ्यात मोठं आणि शेवटचं म्हणजे काय, निष्पाप रक्त. तुम्हाला जसं माहीत आहे की यहुद्या इस्करियोत याने काय केलं, प्रभू येशू ख्रिस्ताला 30 नाण्यांसाठी पकडून दिलं. जेव्हा त्याने येशू ख्रिस्ताला पकडून दिलं त्याला त्या गोष्टीविषयी पस्तावा झाला. आणि त्याचं मत्तय 27:4 मध्ये तो म्हणतो, तो म्हणाला मी निर्दोष रक्ताला धरून पाप केले आहे. का? कारण त्याचे रक्त निर्दोष होते.
तो पवित्र होता. त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताला फक्त पकडूनच दिलं नाही, तर त्याच्यावर खटला चालला. आणि जेव्हा खटला चालला, तो पिलाते म्हणून जो राजा होता, जो दोन्हीकडून सगळ्या गोष्टी ऐकत होत्या, तेव्हा जेव्हा त्याने न्याय दिला, तो काय म्हणतो, लूक 23:4, मग पिलात मुख्य याजकांना आणि जमावाला म्हणाला, या मनुष्यावर दोष ठेवण्यास मला काही कारण आढळत नाही. कारण जर त्याच्यावर दोष टाकला गेला असता, मग ते काय झालं असतं, अरे तू तर दोषी ठरला, तू हे वाईट केलं. पण तो सदैव सत्य बोलला. आणि तो पिलाते म्हणते की या मनुष्यावर दोष टाकण्यालायक माझ्याजवळ काहीच नाही. म्हणजे तुम्हाला कळतं की जे जुन्या करारात जे उत्पत्तीमध्ये बघितलं, देवाने पाठवला आपला एकुलता एक पवित्र पुत्र, जो पवित्र आत्म्याच्या साहाय्याने पृथ्वीवर आला, ज्याचं रक्त पवित्र होतं, जो पवित्र जीवन जगला, जो तुमच्या आणि माझ्यासाठी या पृथ्वीवर आला. आणि त्याच्यावर जेव्हा खटला चालवण्यात आला, तो मला याच्यावर काहीच आढळत नाही, हा निष्पाप आहे. आणि मग तो क्रूसावर मारण्यात आला. कशासाठी? यासाठी त्याने आपलं पवित्र रक्त सांडवलं. जेव्हा मी तुम्हाला शेवटच्या भोजनाविषयी सांगत आहे, त्याने काय म्हटलं माहीत आहे त्याच्या शिष्यांना, हे आपलं शेवटचं भोजन आहे, मी माझं रक्त आणि माझं शरीर तुमच्यासाठी देण्यात जात आहे. त्या लोकांना त्यांना वाटलं, त्याला समजलं नाही, हा काय बोलत आहे, माझं रक्त आणि माझं शरीर. प्रभू येशू ख्रिस्त हेही बोलला की जो कोणी माझं रक्त पित नाही, जो माझं शरीर खात नाही, तो वाचवला जात नाही. त्यांना वाटलं हा काय बोलत आहे असं. त्यांना हे समजलं नाही. त्यांना असं वाटलं की हे शारीरिक आहे, पण ते सगळ्या गोष्टी आध्यात्मिक आहे. म्हणजे याचा अर्थ, जोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवत ना का हो प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त माझ्यासाठी सांडवल्या गेलं, जोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवत ना की त्याने आपलं शरीर क्रूसावर तुमच्यासाठी मारण्यात आलं, तुमच्यासाठी त्याने यतोनात त्याने काय कष्ट केले, आपल्या अंगावर त्याने सगळ्या यातना घेतल्या, तुमच्यासाठी त्याला खिळे लावण्यात आले, त्याचं पवित्र रक्त त्याच्या पोटातून, त्याच्या डोक्यातून, त्याच्या हातातून जेव्हा त्याला भाला खोचण्यात आला, त्या देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी सांडवण्यात आलं. जेव्हा तो म्हणत होता की मी तुमच्यासाठी काय, माझं रक्त आणि माझं शरीर. तुम्ही उत्पत्तीमध्ये बघितलं, तो कोकरा देण्यात आला, तो काय पूर्णच्या पूर्ण मारण्यात आला, त्याचं रक्त सांडवण्यात आलं आणि त्याच्या चामड्याने काय करण्यात आलं, त्याचे पाप आदाम आणि हवाचे झाकण्यात आले. तसंच जोपर्यंत परमेश्वराला तुम्ही आपला तारणारा म्हणून स्वीकारत ना, जोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवत ना की हो हे प्रभू येशू ख्रिस्ताने रक्त माझ्यासाठी सांडवलं, हो त्याने आपलं शरीर हे माझ्यासाठी दिलं. त्या शिष्यांना तेव्हा ते कळलं नाही. त्यांना असं वाटलं हा काय बोलत आहे की माझं शरीर खा, माझं रक्त प्या. जेव्हा देव तिथे बोलला, तुम्हाला माहित आहे का, सगळे शिष्य निघून गेले, फक्त 12च राहिले. कारण त्यांना ते आवडलं नाही का हा काय बोलत आहे, रक्त प्या आणि शरीर घ्या. आणि देवाने त्याला विचारलं, तुम्हीही सोडून जात आहात का? तो म्हणाले, नाही, मी कुठं जाऊ, कारण जीवनाचा शब्द तुझ्यापाशी आहे. म्हणून आज तुमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने सगळ्या गोष्टी करून ठेवल्या. पवित्र रक्त, त्याने वचन सांगतं, रक्त सांडवल्याशिवाय पापाची क्षमा नाही. शेवटची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जुन्या करारात जेव्हा इजिप्तमध्ये हे यहुदी लोक जेव्हा या इजिप्तच्या जो राजा होता, फारो होता, त्याच्या कैदीमध्ये होत्या, देवाने त्या राजाला सांगितलं मोशेद्वारे का माझ्या लोकांना जाऊ दे. आणि तो जो राजा होता त्यांना कधीच त्याला सोडलं नाही. तो म्हणे मी सोडत नाही. आणि जसं मी तुम्हाला शिकवलं होतं, तो फारो राजा काय दाखवितो, तो सैतानाचं चित्र आहे. इजिप्त जे आहे ते काय आहे, ते या जगाचं चित्र आहे. आणि यहुदी लोक त्यांना तो सोडू देत नव्हता. शेवटी देवाने त्यांना काय सांगितलं, एक गोष्ट करा, आज रात्री देवदूत येणार आहे, तो काय करेल, या पूर्ण इजिप्तमध्ये फिरेल. आणि ज्याच्या ज्याच्या घरावर देवाने काय सांगितलं, तुम्ही आज झोपण्याच्या आधी एक बळी करा, एक कोकरा तुम्ही मारा. ते कोकरा निष्कलंक असला पाहिजे आणि त्याचं रक्त तुमच्या डोरवर लावा, त्याचं रक्त तुमच्या डोरवर लावा. कारण जेव्हा रात्री मी येईल आणि ज्याच्या ज्याच्या दारावर ते रक्त नसलं, त्या प्रत्येकाच्या घरातला पहिला जन्माला मुलगा मारण्यात येईल. ज्यांनी ऐकलं त्यांनी केलं, ज्यांना पटलं नाही त्यांनी नाही केलं. देवाने जसं बोलला तसंच झालं. तो आला, त्याचा एंजल त्याने पाठवला,
विचार करा, पूर्ण इजिप्तमधला पहिला मुलगा त्यांच्या कुटुंबातला मारण्यात आला. का? त्यांच्या दारावर रक्त नव्हतं. तसंच ते काय आहे? चित्र. या पृथ्वीवरून जोपर्यंत आपण आपल्याला स्वतःला त्याच्या पवित्र रक्ताने कव्हर करत नाही, जोपर्यंत आपण विश्वास ठेवत नाही, जोपर्यंत आपण स्वीकारत नाही का प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी मारण्यात आला आणि त्याचं पवित्र रक्त हे मला कव्हर करतं आणि मी त्यानं आपलं शरीर माझ्या पापाची शिक्षा घेण्यासाठी त्याने क्रूसावर दिलं, तो मारण्यात आला, गाळण्यात आला, त्याने सगळं तुमच्यासाठी केलं. आज तुम्हाला सगळं सत्य ऐकण्यासाठी भेटलं. मला देवाने जेव्हा हा विषय दिला मी घाबरलो. म्हटलं हे खूप कठीण विषय आहे, याच्यावर स्टडी लागेल. देवा मला सहाय्य कर की हे तुझं पवित्र रक्त जे तू सांडवलं आहे त्याचं योग्य शिक्षण, योग्य समजूत मला देता यावी. आणि देवाला धन्यवाद आहे की देवाने ते दिलं. पण गरज तुमची आहे, कारण मी ते स्वीकारलं. मला त्याच्या पवित्र रक्ताने मी कवर्ड आहो. जसं मी तुम्हाला सांगितले, त्या यहुदी लोकांनी आपल्या दारावर त्यांनी हा विचार केला नाही, काय मूर्खपणा आहे, काय सांगून आला की हे कापा, हे लावा. देवाने त्याचा जो शब्द सांगितला तसंच ते होईल. रात्रीच्या मध्यस्थानी तो एंजल आला, देवाचा एंजल आला, देवाचा देवदूत आला आणि जे प्रथम आहे त्या सगळ्या कुटुंबातले ज्याच्या दारावर पवित्र रक्त नव्हतं ते सगळ्या मारण्यात आले. निर्णय तुमचा आहे की आपण हे सगळं सत्य स्वीकारतो. देवाने आपल्यासाठी सगळ्या गोष्टी करून ठेवल्या. गरज फक्त हे आहे, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर मेला त्याने फक्त आपलं रक्त सांडवलं नाही, आपलं शरीरच तुमच्यासाठी दिलं नाही, त्याने आपला जीवच तुमच्यासाठी, आपला प्राणच तुमच्यासाठी दिला नाही. तो काय म्हणतो? इट इज फिनिश्ड. मी सगळं तुमच्यासाठी केलेलं आहे. आता गरज आहे फक्त त्याच्या पवित्र रक्ताने तुम्हाला झाकणे. आणि ते कधी होते? जेव्हा विश्वासाने तुम्ही स्वीकारता. आपण आपले डोळे बंद करू, प्रार्थना करू. मला ठाऊक नाही की तुम्हाला हे सत्य कळलं, तुम्ही कधी स्वीकारलं, पण आज देवाचं वचन जर तुमच्या संग बोलत असेल आणि तुम्हाला कळत असेल की हो मला या गोष्टी समजल्या आहेत, याचा अर्थ मला समजला आहे, देवाचं वचन माझ्या संग बोललं आहे आणि माझी इच्छा आहे की हो मला कळलं आहे की माझ्या कार्यामुळे नव्हे, माझ्या कुठल्याच गोष्टीमुळे नव्हे, आणि याच्याचमुळे देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. त्याने आपलं पवित्र रक्त माझ्यासाठी सांडवलं. तो क्रूसावर माझ्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला. त्याने क्रूसावर सगळं करून ठेवलेलं आहे. आणि देवाचं वचन सांगतो, जो ही विश्वासाने हाक मारेल तो वाचवल्या जाईल. तुम्ही अजून त्याला हाक मारली नसेल, अजून जर तुम्ही वेळ घेत असाल, निर्णय तुमचा आहे. पण जर देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल आणि तुम्हाला सत्य कळलं असेल, देवाचं पवित्र आत्मा तुमच्या हृदयासंग बोलत असेल की हो तुला गरज आहे, कारण देवाचं कन्व्हिक्शन आवश्यक आहे, तर ते ऐका आणि त्याला हाक मारा. जिथे तुम्ही बसले आहात, जिथेही तुम्ही ऐकत आहात, म्हणा प्रभू येशू, मी विश्वास ठेवते माझ्या राजा, तू देवाचा मुलगा आहे. मी विश्वास ठेवते प्रभू की तू आपलं पवित्र रक्त माझ्यासाठी सांडवलं. मी विश्वास ठेवते माझ्या राजा की माझ्या पापासाठी तू क्रूसावर मारण्यात आला, गाळण्यात आला. तू आपलं रक्त आणि तू आपलं शरीर माझ्या पापांसाठी दिलं. माझी क्षमा कर माझ्या येशू. माझ्या हृदयात ये, माझ्या सगळ्या पापांना तू धू. तुझं पवित्र रक्त जे वचन सांगतं की तुम्हाला सगळ्या पापांपासून मुक्त करतो. प्रभू माझ्या हृदयात ये, माझा आत्मा वाचव. मी तुला माझा देव, माझा तारणारा म्हणून स्वीकारते. ही छोटीशी प्रार्थना जेव्हा विश्वासाने तुम्ही करता, आपल्या हृदयात तुम्ही त्याला हाक मारता, स्वर्गातून परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकतो आणि त्याच समय तुम्हाला नवीन जीवन देतो. त्याच समय तुम्हाला नवीन मनुष्य बनवतो. तुमच्या सगळ्या पापाची, तुमच्या जन्मापासून तर ज्या तुम्ही अजून केले नाहीत त्या सगळ्या पापाची तो क्षमा करतो आणि तुम्हाला आपलं मुलं आणि मुली होण्याचा अधिकार देतो. यासाठी की जेव्हा तुम्ही मरता तुम्हाला अनंताचं जीवन तो देतो, कारण तो तुमचा स्वर्गीय बाप होतो. तुम्ही जर हा निर्णय अजून घेतला नसेल तर हे वचन तुमच्यासाठी आहे. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, धन्यवाद देतो प्रभू आजच्या वचनासाठी. माझ्या राजा, खरंच तू महान आहेस माझ्या प्रभू. धन्यवाद मानतो प्रभू की तू परमेश्वरा,
2000 वर्ष आधी प्रभू तू आपली स्वर्गाची जागा सोडली माझ्या राजा, आणि मत सारख्या पाप्यांसाठी प्रभू या पृथ्वीवर आलास. होय परमेश्वरा, जे महान प्रेम परमेश्वरा तू आमच्यावर आणि इथे जमलेल्या प्रत्येकावर तू केलं, यासाठी परमेश्वरा की आमच्या कार्याद्वारे नव्हे, तर परमेश्वरा जे पवित्र रक्त तू आमच्यासाठी क्रूसावर सांडवलं, त्याद्वारे परमेश्वरा आम्हाला तारण मिळावं. होय प्रभू, धन्यवाद मानतो, जे सत्य तू आमच्यासाठी प्रगट केलं, जे सत्य तू आम्हाला दाखवलं. धन्यवाद मानतो परमेश्वरा, ते सत्य सांगण्यासाठी तुम्हाला सहाय्य केलं. गौरवितो, प्रार्थना करतो इथे जमलेल्या आणि ऑनलाईन जुळलेल्या आणि हे जे ही वचन हे पुढे ऐकतील त्या प्रत्येकाच्या आत्म्यासाठी. होय प्रभू परमेश्वरा, त्यांना सत्य समजण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी तू सहाय्य कर. धन्यवाद मानतो आजच्या भक्तीसाठी, आजच्या दिवसासाठी, आणि जेही प्रियजन आले त्या प्रत्येकाला प्रभू तू आशीर्वादित कर. जे ऑनलाईन आहेत, जे प्रभू व्यक्तिगीत्या जुळले आहेत, त्या प्रत्येकाला तू सहाय्य पुरव की त्याने तुझं सत्य समजावं, स्वीकारावं आणि त्या सत्यात चालावं. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो तुला, आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू आणि एक नवीन गीत आपण गाऊ. ख्रिस्तास्तवा खाली वरी नामा होत्या समोर, मुकुट घाला त्यावरी, तो धन्य 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 राजा तो धन्य राजा तो धन्य राजा तो धन्य राजा तो धन्य धन्य राजा तो. प्रेज द लॉर्ड. थँक यू सो मच. गॉड ब्लेस यू.